कितने आदमी थे या पहिल्या संवादाच्या आधीच सगळं वर्णन हे लिहिलं गेलेलं होतं. पहिल्यांदा प्रेक्षकांना गब्बर सिंगचे पाय दिसतील, त्याच्याबरोबर त्या दगडावरती घासला जाणारा काडतुसांचा पट्टा असेल, तो वळेल आणि मग मिडलॉंग. आता काही जणांना की नाही सगळ्या सकटच सुचायला सुरुवात होते. म्हणजे ट्रॉली, क्रेन, क्लोज शॉट, डोळ्यांच्या बुबुळाच्या हालचाली याच्या सगळ्या सकट लिहायला सुरुवात करतात. माझं म्हणण्याची तिसरी स्टेज आहे. आणि थोडी क्रिएटिव्हिटी कॅमेरामनसाठी सुद्धा ठेवावी, की तुला काय वाटतं बाबा या डिस्कशनला, त्याच्यासाठी सगळं तर तुम्ही लिहिलं. तो म्हणे मग धाकट्या भावाला घे, मोबाईल घे, मस्त घे, सुरू कर. बरोबर की नाही? लाईटचा झोत कसा येईल, काय पद्धत तो ठरवेल ना कॅमेरामन. मग त्याला देतो ना पैसे, त्याचं बजेट असतं छान काही लाखांचं. की ज्याच्यात त्यांनी सांगितलेलं होतं की असा एक ग्रॅज्युएट झालेला विद्यार्थी शिक्षणासाठी म्हणून लंडनला येत आहे, त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे, कारण तो टिळक आणि चापेकर बंधू यांचे विचार फॉलो करतो आणि तो उत्कृष्ट वक्ता आहे आणि तो अत्यंत ज्याला आपण म्हणतो व्हायलंट अशा पद्धतीची वक्तव्य आणि वक्तृत्व देतं आहे आणि त्याचा जनमानसावर आणि तरुणांवर जबरदस्त इम्पॅक्ट आहे. अशा सनावळ्यांसकट, प्रसंगांसकट मुंबईनी कलकत्त्याला रिपोर्ट केला, कारण तेव्हा कलकत्ता हे ब्रिटिशांचं हेड ऑफिस होतं आणि कलकत्त्यावरनं इंडिया ऑफिस, ज्याचा कर्जन वायली प्रमुख होता, त्या इंडिया ऑफिसला पत्र झालेलं होतं की याच्यावर लक्ष ठेवा. म्हणजे सावरकर लंडनला पोचल्यापासून इंग्रजांचं सावरकरांच्या सर्व ऍक्टिव्हिटीवरती शेवटपर्यंत लक्ष होतं. हा पटकथाकार म्हणून मला मिळालेला धागा होता. नाट्यपूर्ण याच्यासाठी कोणीतरी कोणावर तरी लक्ष ठेवतो आहे आणि कोणीतरी स्वतःच्या दृष्टिकोनातून समोर चाललेल्या ऍक्टिव्हिटी बद्दल रिपोर्ट करतो आहे. हे संवादांसाठी आणि पटकथेसाठी अतिशय सुंदर असतं असं मला वाटतं. आता त्याच्यामध्ये त्यावेळेच्या छोट्या छोट्या गोष्टी पेरणं हे रंजकतेच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. म्हणजे त्यावेळेला नुकतं ते नाही का असं काळं कापड तोंडावर टाकून इकडच्या बाजूला फास्ट काहीतरी उडायचं आणि फोटो छापला जायचा, ही ऍक्टिव्हिटी होती. आता तुम्हाला आपल्याला सगळ्यांना फोटो हा इतका स्वस्त झालेला आहे, पण तेव्हा फोटोग्राफी ही कलाकृती होती. आता आपण त्याची कलाकृती शोधतो. काही जण त्याच्यातही सुंदर, म्हणजे मोबाईलवरती आपल्याला सगळ्यांना वाटतं आपण छान फोटो काढतो, आपण समोरच्या प्रतिमा छापतो. फोटोग्राफी ही आजही कलाकृती आहे हे लक्षात ठेवा. आजही ती सृजनशील कलाकृती आहे. सो त्यावेळेला ही अशा पद्धतीची फोटोग्राफी आणि त्यांचा मित्रांसोबतचा एकच फोटो आहे ज्याला सावरकर क्लब असं म्हणलं जातं आणि तो आमच्या एमपी थिएटरच्या दाराच्या बाहेरचा आहे. बरोबर त्या तिथे ते बसलेले दोघ जण असे बसले. ती जी काय कोरिओग्राफी त्या फोटोग्राफरनी केलेली असेल त्यावेळेला तशीच्या तशी या मित्रांची आम्ही केली. तो 1 सीन 1 शॉट होता. मोंटाजेस मध्ये आपल्याला दाखवायचं आहे, म्हणजे त्यांनी काय करायचं हे आपल्याला लिहिता आलं पाहिजे. हे फ्लोअरवरती नाही सांगायचं. आणि वैतागलंच ना, मग थोडासा चिडचिड करणार. त्यांनी कसं चालावं, त्यांनी भांग कसा पाडावा, भांग पाडताना चिडचिड कशी करावी, त्याच वेळेला तुम्हाला मागच्या बाजूला आरशामध्ये काही दाखवायचं असेल तर या गोष्टी फ्रेम टू फ्रेम मला कशा दिसणार आहे, मला म्हणजे प्रेक्षकाला, पटकथाकाराला नाही, प्रेक्षकाला कशा दिसणार आहेत असं तुम्हाला वाटतं किंवा प्रेक्षकांना कशा दाखवायच्या आहेत असं तुम्हाला वाटतं, याचा विचार करून ते लिहिलं गेलं पाहिजे. म्हणजे कितने आदमी थे या पहिल्या संवादाच्या आधीच सगळं वर्णन हे लिहिलं गेलेलं होतं. पहिल्यांदा प्रेक्षकांना गब्बर सिंगचे पाय दिसतील, त्याच्याबरोबर त्या दगडावरती घासला जाणारा काडतुसांचा पट्टा असेल, तो वळेल आणि मग मिडलॉंग. आता काही जणांना की नाही सगळ्या सकटच सुचायला सुरुवात होते. म्हणजे ट्रॉली, क्रेन, क्लोज शॉट, डोळ्यांच्या बुबुळाच्या हालचाली याच्या सगळ्या सकट लिहायला सुरुवात करतात. माझं म्हणण्याची तिसरी स्टेज आहे. आणि थोडी क्रिएटिव्हिटी कॅमेरामनसाठी सुद्धा ठेवावी, की तुला काय वाटतं बाबा या डिस्कशनला, त्याच्यासाठी सगळं तर तुम्ही लिहिलं. तो म्हणे मग धाकट्या भावाला घे, मोबाईल घे,
मस्त आहे, सुरू कर. बरोबर की नाही? लाईटचा झोत कसा येईल, काय पद्धत तो ठरवेल ना कॅमेरामन. मग त्याला देतो ना पैसे, त्याचं बजेट असतं छान काही लाखांचं, त्याला करून देत नका. पट्टा कथाकारांनी नाही असं बसायचं असं मला वाटतं. आजकाल सगळेच तसे बसतात कलाकार सोडून. तर तसं नको करायला. पट्ट कथाकारांनी कागदावरती सिनेमा कसा दिसला पाहिजे हे लिहायचं. ही नाही पहिली काही, हे मी केलं पूर्वी. म्हणजे मला हे विक्रम गोखले, मी ना रिंग अगेन नावाची माझी एकांकिका होती, अगदी सुरुवातीचं सांगतोय. त्या रिंग अगेन नावाच्या एकांकिकेची फिल्म करायची, त्यांना ती आवडली होती. मी आता अनेकांना अनेकदा आवडलेलं ते खूप वेळा सांगत असतील, त्यांचा तो स्वभाव होता. पण फारच सुंदर आहे. मी एका बैठकीत वाचली, म्हणजे एका बैठकीत 40 मिनिटच लागणार होती, त्याला काही खूप मोठी ती एकांकिका नव्हती. त्यामुळे त्यांनी ती एका बैठकीत वाचली विक्रम काकांनी, आणि ह्याच्यावर फिल्म छान होईल तर तू याच्यावर लिही. म्हणजे माझं पहिलं एक्सरसाइज हा त्या रिंग अगेन वर होता. आणि मी जी चूक आहे असं मला स्वतःला नंतरही वाटायला लागलं, आणि खूप अनुभवानंतर वाटायला लागलं, ते मी तिथं केलेलं होतं. तिथे कॅमेरा हळूहळू त्यांच्या चेहऱ्यावरती चार्ज होत जाईल. हे तुम्ही नका लिहू. तुम्ही एवढंच म्हणा की आपल्याला त्यांचा चेहरा फक्त दिसतो आणि त्यांच्या चेहऱ्यावरच्या हालचाली दिसतात, चेहऱ्यावरचे स्नायू आखडले गेले हे आपल्याला जाणवतं. मग तो क्लोज लावायचा का चार्ज करायचा हे कदाचित कॅमेरामनला ठरवू देत. त्यामुळे तुला काय वाटलं इथनं टॉप अँगलनी असं, त्या अँगल विंगल सगळं कॅमेरामन ठरवेल ना. मग माझ्या लक्षात आलं ते सिनेरिओ आपण नाही लिहित बसायचं, आपल्याला पटकथा लिहायची, आपल्याला शॉर्ट डिव्हिजन पण करायची नाही. ती आणखीन चौथी स्टेज आहे. सो आपल्याला कसं दिसतं आहे किंवा आपल्याला काय दाखवायचंय याचे डिटेल्स कॅरेक्टरायझेशन सकट, म्हणजे पुन्हा कलाकारासाठी तुम्ही स्पेस द्या त्यांनी कॅरेक्टरायझेशन कसं करावं, पण ते कॅरेक्टर हालचालीतनं आणि हावभावातनं कसं दिसणार आहे हे तुम्हाला कळलं नाही. रागाने मोबाईल फेकला हे तुम्ही लिहिलंच पाहिजे. तो राग कसा दाखवायचा हे कलाकार करायला ना, त्याचा तो आर्टिस्ट जो तुम्ही नेमलेला असेल ते त्याचं काम आहे. पण या एवढ्या डिटेल्स दिल्या पाहिजेत. आणि काय अशोक चिडला, धाडकन त्यांनी दार बंद केलं आणि तरा 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 जर जिने, या सगळ्या गोष्टी. मग आता तरा तरा जिने उतरत जात असताना जर तुम्हाला पावलं पण दाखवायची तर इथं मध्ये लिहिलं पाहिजे, इथे मला फक्त पावलांचा इन्सर्टही दिसेल. म्हणजे मग तो 2 अँगल मध्ये घेईल. पहिल्यांदा एक मिडलॉंग मध्ये किंवा लॉंग शॉट मध्ये नुसता जिना उतरण्याचा घेईल आणि त्याच्यामध्ये मध्ये तो पावलांचे इन्सर्ट टाकेल. सो हे सगळे डिटेल्स आपल्या तळटिपांसकट हे लिहिले गेले पाहिजेत असं मला वाटतं. आणि त्यासाठी छोटे छोटे एक्सरसाइजेस असतात जे मला स्वतःला वाटतं जे मी केलेले आहेत. आपल्याला आवडत्या सीन्स मध्ये पहिले आपण, म्हणजे आता जसं गॉडफादर 1 हा एक काय लिजेंडरी फिल्म आहे जी एक्सरसाइज साठी वापरली जाते, किंवा ती जाऊ दे ती परदेशाची. मग पंकज कपूरला सांगते की मी मन्नत बोललेली आहे आणि त्यामुळे मी आता पैदल चालणार आहे विदाऊट चप्पल. आणि तो म्हणतो आता या वयात मला कुठे करणार. ती खाली उतरते आणि इरफान तिथे येतो आणि काय झालं तर ते सांगतो असं असं. तर तो सांगतो तुम्ही पुढे वा आब्बाजी, आम्ही सोबत करतो. आणि देन त्याच्यानंतर त्यांचं एकमेकांचं तोपर्यंत कुठेतरी असं वाटत असतं की वन साइडेड आहे किंवा हे नाहीच काही घडत आहे. पण त्यावेळेला त्याच्या मनातली जेलसी, त्याच्या, आता हे सगळं ऍक्टर म्हणून त्या दोघांनी कमालच केलेली आहे. पण मग पटकथाकार म्हणून काय करतो, कारण हे मला नाही वाटत मॅकबेथ मध्ये असेल. मॅकबेथ या नाटकामध्ये हे असं नसणार आहे. मग हा जो मला एक अख्खा ट्रॅव्हल मिळतो, त्या ट्रॅव्हल मधल्या त्यांच्या वॉकच्या स्पीड पासून ते कुठे मध्ये थांबतील ते, कारण तो सीन एकच आहे, तिथनं पुढे डायरेक्ट कव्वाली सुरू होते, म्हणजे ते त्या मशिदीतच जातात. सो हे कसं सुरू होईल, काय होईल, हे सगळे डिटेल्स लिहिलेले असले पाहिजेत. किंवा त्यातच जो याचा राग काही केल्या शांत होत नसतो आणि पंकज कपूर त्याला शर्टाला धरतो आणि अंगणामध्ये आणतो आणि तो म्हणतो मार ना. त्यावेळेचा जो सीन असेल ती ते कसं लिहिलेलं असेल, काय केलेलं असेल. किंवा पान बनवता तो जयवंत वाडकरच्या तोंडात पान घालतो, तर त्याचे डिटेल्स लिहिलेले असतात. ते तिथे ते एवढे आपल्याला समजले तर आपला अभ्यास असा असला पाहिजे असं मला वाटतं. जो की मी गॉडफादर बोलणे की गॉडफादरचा जो पहिला सीन आहे ज्याच्यामध्ये ABCDEFG छोटे छोटे इतरही सीन आहेत. काय गॉडफादरच्या डॉन
कॉर्लिओनच्या मुलीचं लग्न आहे आणि त्याला अनेक जण भेटायला येतात आणि भेटीमध्येच एस्टॅब्लिश होतं की याचा व्यवसाय काय आहे, हा काय आहे, याची पर्सनॅलिटी काय आहे, याच्या अवतीभोवती त्यांची पर्सनॅलिटी काय आहे, याची मुलं कोण कोण आहेत, याच्या मुलांच्या बायका कोण कोण आहेत, याच्या मुलांची लफडी काय काय आहे आणि इतर लफडेबाज कोण कोण आहेत. 30 मिनिटाचा जवळजवळ तो सीन आहे पाहिला, ज्याच्यामध्ये सस्पेन्स पण आहे. मग मायकल कॉर्लिओन आणि के यांच्यामधलं बोलणं आहे तो वेगळा सीन आहे. तर अशा पद्धतीचं ह्याच्यात ना ही आपल्याला त्याची फोड करता आली पाहिजे. हा पहिला सीन आहे. अच्छा अच्छा, या पहिल्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय याचीच नोंद करायची. ते कसं दाखवलं जातंय आपण चुकून त्याच्यावरती. माझा एक मित्र होता, सिनेमा बघायला बसायचा, त्याचं नाव चंदू ओळखतो त्याला, सुनील पायगुडे असं त्याला आम्ही भीम भीम असं म्हणतो. तर तो चित्रपटाचा इतका शौकीन होता की त्याच्या शेजारी नको वाटायचं बसायला. ह्याला कळतो तिथं बसल्या होत्या काय ट्रॉली फिरवले ना योग्या, काय ट्रॉली काय स्पीड स्मूथ आहे ना, खूप मस्त आहे ना, अरे जाऊ दे रे सिनेमा बघ ना. क्रेन आहे ना इथं, क्रेन आहे, हे गाण्यात क्रेन वापरणे मला आवडत होतं. तुला नाही आवडत, त्याला आवडलंय ना. आणि तू सिनेमा बघणार, सिनेमाचा कंटेंट काय तो बघणार, सिनेमातनं तुला काय आनंद मिळतो तो बघणार, नाही तर शूटिंग बघायला जा परवानगी काढू, तुला तेच बघायचं होतं. तर आपण ते नाही पाहिलं पाहिजे. आपण कंटेंट पटकथेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत कसा येतो ते बघितलं पाहिजे असं मला वाटतं. सो चांगले जे चित्रपट, चांगले वाईट हे प्रेक्षक ठरवतात. पण आपल्या समोर आता आपण विद्यार्थी म्हणून की आपण एक फिल्म मेकर आहोत आणि याच्यानंतर पुढेही आपल्याला म्हणजे मी या एवढी ही आत्ताची जी बडबड केली की हे मनामध्ये गृहीतच धरून केली की आपण सगळे नंतर एकमेकांचे काय म्हणतो समान धर्मी होणार आहोत, की आपणही सगळेजण सिनेमा करणार आहोत, सिनेमा लिहिणार आहोत, सिनेमा शूट करणार आहोत, सिनेमात काम करणं न करणं मला माहिती नाही, पण आपण सगळे फिल्म मेकर होणार आहोत आणि आधीही आहोत. सो जर तसं असेल तर आपल्यासाठी ही पुस्तकं आहेत, ही वेगळी वेगळी चांगले चित्रपट, चांगल्या चित्रपटांच्या पटकथा ही पुस्तक आहे. म्हणजे आज आपल्याला नेटवरती उपलब्ध आहे की सत्यजित रे त्यांच्या सिनेमाचं कशा पद्धतीने स्टोरी बोर्ड करायचे. आता माझा स्वतःचा एक मोठा ड्रॉबॅक असा की मला स्टोरी बोर्ड करता येत नाही, कारण मी स्केचिंग करू शकत नाही. मग मी काय करू शकतो तर मी मला काय काय कसं कसं दिसणार आहे हे लिहू शकतो. कारण उगीच कोपऱ्यामध्ये घालणारी काहीतरी चित्र जी नंतर आपल्यालाही कळणार नाही अशी काढण्यात काही पॉईंट नाही फ्रेम म्हणून. तर त्यामुळे ती फ्रेम कशी दिसणार आहे हे आपण आपलं लिहिलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. ज्याला वर्णन शक्ती ज्याची आहे त्यांनी वर्णन करावं. ज्याला सुंदर स्टोरी बोर्ड करता येत असेल तर त्याची सुंदर स्क्रीन प्ले होऊ शकतो, यात वादच नाही. काही खूप चांगले हे असतात की जे म्हणजे स्वतः रेंजच त्यांच्या स्क्रीन प्लेच्या याच्यामध्ये डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला चक्क काढलेले असायचे की ते कॅरेक्टर किती जवळनं दिसायला पाहिजे, त्या कॅरेक्टरच्या साधारण अँगल काय पाहिजे हे सगळं काढलेलं असायचं. असे अनेक जण करतात, तसं करायलाही हरकत नाही. तर तशा पद्धतीने या सगळ्या आपण अभ्यासू शकतो. पण त्याच्यापेक्षा लाईव्ह समोर चाललेला सिनेमा अप टू इंटरव्हल किती सीन कुठे कट केलाय हे आपल्याला कळलं पाहिजे. यांनी आपली दृष्टी तयार होते, आपल्याला कळायला लागतं का इथे हा सेकंड सीन सुरू झाला, थर्ड सीन सुरू झाला. या पहिल्या सीन मध्ये मग आपण तो पुन्हा बघावा. पहिल्या सीन मध्ये ए बी सी वेगळे वेगळे आहेत, लोकेशन चेंज झालेलं आहे, इथे हे झालेलं आहे, पण सीन कंटेंट वाईज पहिलाच चाललेला आहे. अशा गोष्टींनी आपला स्क्रीन प्ले रायटिंग इम्प्रूव्ह होतं असं मला स्वतःला वाटतं. मी माझ्या अनुभवाच्या आधारावरती एवढा वेळ तुम्हाला मी याला मास्टर क्लास वगैरे म्हणत नाही, मी माझ्याकडनं अनुभव शेअर केलेले. तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे असतील ते विचारा. मी मला जे त्याच्यातनं मला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने. हे उत्तर म्हणजे ब्रह्मवाक्य नाही. तिसऱ्या जवळ जाऊन सोबत तेव्हा असं म्हणलेले होते असं म्हणून आमच्यात भांडणं लावू नका. जर दात 2 मिनिटं घासत असू ना तर त्या दात घासण्यामध्ये आपल्याला 3 शॉर्ट फिल्म सुचू शकतात कमीत कमी. तर तिथनं पुढे 2 तास आपण जी नंतर बाकीचं आपलं दैनंदिन ऍक्टिव्हिटी करतो त्यानंतर कुठली आठवती आहे ती लिहून काढायची वेळ झाला तर. एक 1 लाईन तरी प्रत्येकाची लिहायची. ती 1 लाईन ज्यावेळेला एक 15 दिवस 20 दिवसांनी निवांत ते आपल्याला बाबा 27 1 लाईन सुचलेले आहेत एवढं आपल्याला सुचतं. मग आपल्याला असं लक्षात येतं की साधारण कंटेंट वाईज या 27तल्या वेगळ्या वेगळ्या ह्याच्या एक 8च आहेत. मग त्या 8च्या त्या 1 लाईन्सचा हे रिकॉल करायचा ट्राय करायचा की तेव्हा कथानक काय सुचलं होतं त्या 1 लाईन वरती, आणि मग ते 10 वाक्यांचं 12 वाक्यांचं कथानक तयार करायचं. ते कथानक तयार करत असताना आपल्याला त्याचा एंडही सुचला पाहिजे आणि आपल्याला त्याची सुरुवात. मी माझं स्कूल असं सांगतं
की मला ना एक छान व्यवस्थित गोष्ट आवडते, मग ती एकांकिकेची असेल किंवा सिनेमाची असेल, की ती एक छान गोष्ट असावी. सुरुवात झाली, मध्यावर आली, क्लायमॅक्स पर्यंत गेली आणि हा आता शेवट. मला अजिबात उपदेश बाळांनो, यात मला असं म्हणायचं होतं की सर्वांनी नेहमीच सत्याची कास धरली पाहिजे, कधीही सत्याची कास सोडायची नाही. बरं, मनुष्य प्राणी असं काही मला शिकवायचं नसतं. गोष्ट आवडली नाही, बस, या पलीकडे जाऊ नये असं मला वाटतं. तर अशा पद्धतीची गोष्ट लिहावी. गोष्ट लिहिल्यानंतर त्याचे प्रसंग आपल्याला रचता आले पाहिजे. म्हणजे त्या 10 वाक्याच्या गोष्टीमध्ये जर 4 प्रसंगामध्ये ती कथा पुढे जात असेल तर ते 4 प्रसंग लिहायला लागायचे. ते 4 प्रसंग लिहित असताना, आता मी माझा एक्सरसाइज सांगतो, लिहित असताना वर्णनात्मक तुम्हाला चांगल्या पद्धतीने लिहिता येत असेल तर त्याच्या शॉर्ट फिल्मसाठी प्रयत्न करावे. पण तो प्रसंग पुढे जाण्यासाठी संवादात्मक याचा तुम्हाला आधार घ्यावा लागत असेल तर त्याचं नाटक होतं. आता त्याच्यातही पुन्हा लोकेशन नावाचा प्रकार आहे. आता एखादं नाटक तुम्हाला असं झालं की काश्मीरच्या बर्फाळ वाद्यांमध्ये, तर हे भरतनाट्याला शक्यच नाही, बरोबर की नाही. तर त्यामुळे मग विचार करायचा की हे बर्फाळ वाद्यांच्या ऐवजी शनिवारवाड्याच्या पार्श्वभूमीवर करता येणार आहे का आपल्याला. अगदी काही नाही तर मागं एक वडाचं झाड आहे, याच्यावरती हे कथानक देता येणार आहे का, की ही पात्र बोलू शकणार आहेत का, तर मग करता येऊ शकेल. तर जे जर म्हणजे संवाद हे जर तुमच्या याचा प्रमुख हे असेल तर नाटकाचा हे नेहमीच संवाद असतो. नाटक हे नेहमी संवादाने पुढे जातं. कारण 10व्या रांगेच्या पुढे जे लोक समजून घेतात समोरची कलाकृती ही संवादातूनच घेत असतात, ना की ती लोकांच्या अभिनयातनं घेतात, कारण ते दिसतच नसतं. खोल डोळ्यात बघितलं, हे 10व्या रांगेच्या माणसाला किती जाड भिंगाचा चष्मा लावला तरी खोल डोळे दिसत नसतात. तो फक्त का असा रोखून बघतोय, या डायलॉग म्हणून समजून घेतो की अच्छा हे एकमेकांकडे रोखून बघताय, तसं ते असतं. आहे प्रश्न कोणाचा? हा, स्टोरी कशी पुढे राहील याच्याकडे लक्ष द्यावं. तर तसं साईड आपण मेन हिरोज विलन्स यांचं लिहितो, साईड कॅरेक्टर्स वरती किती फोकस केलं पाहिजे ॲज अ रायटर, त्यांच्या पर्सनॅलिटी नाही ते त्या त्या प्रसंगामध्ये तितके महत्वाचे असतील तर लिहिलंच पाहिजे ना. काही वेळेला असं होतं की कथानक हे सेकंड लीड, थर्ड लीड, कॅरेक्टर आर्टिस्ट हे पुढे नेत असतात. काही वेळेला हा साक्षीदार असतो फक्त आपला नायक किंवा नायिका. तर त्यामुळे ते तुझ्या प्रसंगामध्ये किंवा तुमच्या पटकथेमध्ये त्यांची कॅरेक्टर त्या प्रसंगासाठी किंवा त्या कथानकासाठी किती महत्वाची आहे याच्याप्रमाणेच ते व्हायला पाहिजे. म्हणजे त्याला तितकंच महत्व द्या. असं होऊच शकत नाही की मी हिरोला महत्व देणार नाही. हे खूपच कमर्शियल झालं. आपल्याला उद्या आपल्या बरोबर शाहरुखनी साईन केलं तर गोष्ट वेगळी आहे ना, की कथानकात शाहरुखला महत्व द्यायचं, पण तरी असं होत नाही ना. बाकीच्या कॅरेक्टरलाही महत्व द्यावं लागतं, नाही तर मग जवान सिनेमा होतो. असंही नाही चालत. अजून प्रश्न असेल तर विचारायला हरकत नाही. मला असं म्हणायचंय की तितकंच महत्व सगळ्यांना दिलं गेलं पाहिजे. तितकंच महत्व मी म्हणलं होतं की तुम्हाला ऐकू पण जात असतं, नुसते संवाद नाही तर तुम्हाला बॅकग्राऊंड स्कोर तो कसा असेल ते म्युझिक डायरेक्टरचा आहे. पण तिथे तुम्ही त्या सूचना लिहू शकता की इथे मला टेन्स म्युझिक अपेक्षित आहे, इथे मला बॅकग्राऊंडची फक्त काय म्हणतो आपण इफेक्ट, फॉली इफेक्ट अपेक्षित आहे. हे आपण लिहिलंच पाहिजे संवादामध्ये, कारण तुम्हाला फक्त दिसत नसतं, ते दिसताना तुम्हाला ते ऐकूही येत असतं. तर ते लिहिलं गेलं पाहिजे, जेणेकरून तो सिनेमा बनवत असताना, ती शॉर्ट फिल्म बनवत असताना त्या सगळ्या सकट दिग्दर्शकाला ती बनवता येऊ शकते. अजून आहे कोणाचा प्रश्न? हा, बक्षिसासाठी जर सिनेमा बनवायचा असेल तर तो सिनेमा बनवूच नाही. याला कारण ही यावी का दुसरी यावी, हे नाटक पहिलं यावं का दुसरं यावं, ते तुमच्या हातात नसतं. आणि पुन्हा ते सगळ्यांच्याही हातात नसतं. ते फक्त त्या 3, 4, 5 जी काही ज्युरी कमिटी बसलेली असते त्यांच्या हातात असतं. आजही मला स्वतःला असं वाटतं, वेळोवेळी माझ्याही याला ज्यावेळेला बक्षीस मिळत नाही त्यावेळेला मलाही प्रचंड वाईट वाटलेलं आहे. मी ही सगळे आकांड तांडव केलेले आहेत. पण या सगळ्याच्याही शेवटी मला असं वाटतं की ते 5 जणांनी दिलेला निर्णयही व्यक्ती सापेक्ष असतो, तो बाकीच्या 500 जणांना लागू होतोच असं नाही. की आजची काय म्हणतो आपण, हे दुर्दैव असं म्हणत नाही, ही आपण ठरवून घेतलेली सिस्टीम आहे.
सो त्या 5 जणांना आवडलं नाही म्हणजे आपला सिनेमा हे होत नाही. पण तरी असे कुठले नियम नसतात की बक्षिसासाठी करायचं असेल तर असं असं करूयात, असं तसं करूयात, असं नाही. पण काही गणित असतात किंवा काही वेळेला जेव्हा तुम्ही सोशो पॉलिटिकल ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घ्यायला लागता चित्रपट करते म्हणून, जी माझी पोझिशन आहे की अनेक माझे आता राजकीय, सामाजिक, संघटनात्मक अनेक संस्थांमधनं अनेक याच्यामधनं मी काम करतो आणि होतो, त्यावेळेला मला जाणवतं की खरंच अशी काही गणितं असतात का. कारण मी ज्या ज्या वेळेला अशी काही गणितं बांधून केले त्यावेळेला मला कधी बक्षीस मिळालेलं नाही. पण याच्यात लॉबिंग होतं का, तर मी चुकीचं बोलणार नाही. बक्षिसांमध्ये नक्की लॉबिंग होतं, हे होतं. अगदी नॅशनल अवॉर्ड पर्यंत जरी तुम्ही जात असाल त्यावेळेलाही लॉबिंग होतं. हे खूप खोटं आहे. मला तर कल्पनाच नव्हती. अचानक फोन आला रात्री की तुम्हाला मिळाले, ओ वाव, आणि मी भयंकर खुश झालो. या थापा आणि रील करण्यासाठी केलेल्या गोष्टी आहेत. छान त्यांनी 2 रात्री आधीपासून व्यवस्थित गणित बांधलेलं असतं. जिथे जिथे फोन फिरवायचे तिथे फिरवलेले असतात. वर्षभर आधी ज्यांच्याबरोबर संपर्क साधायचा असतो तो साधलेला असतो आणि मग मिळतं. हे लॉबिंग होतं का? होतं. तुम्हाला त्या म्हणजे असे जे कोण कॉलेज कट्ट्यावरती काम करत असतील त्यांनी अशा छान लॉबिंग वगैरेचाही अभ्यास करावा. पण ते करत असताना आपल्या सिनेमाच्या दर्जाकडे दुर्लक्ष करू नये, एवढंच मला म्हणायचं. नाहीतर ते करायचं आणि इथं काहीच नाही, आडातच नाही तर पोऱ्यात कुठं नाही येणार. लॉबिंग म्हणून तुम्हीच बसला तर काही उपयोग नाही. पण इथे लॉबिंग असतं आणि ते सगळं आपल्याला कळलं पाहिजे. आपण भाबडे चित्रपट करते बनता कामा नये. आपल्याला अनुदानापासून सगळ्याची गणितं बांधता आली पाहिजे. आपल्याला OTT प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी काय पद्धतीने, काय ह्या सगळ्याची गणित आहे. दरवेळेला फक्त चित्रपटाचा दर्जा असं नाहीये, पहिल्यांदा ज्या धडका माराव्या लागतात त्यासाठी हे सगळं करावं लागतं. एकदा तुम्ही एस्टॅब्लिश झालात की मग तुम्हाला म्हणजे तुमच्याकडे तुमचं एक क्वालिफिकेशनचं सर्टिफिकेट असतं. पण हे काहीही नसताना अशा पद्धतीने मग त्या मिती शॉर्ट फिल्म फेस्टिवल असेल नाही तर आणि कुठला शॉर्ट फिल्म फेस्टिवल असेल, इथे या व्यासपीठांवरती पोहोचलं पाहिजे असं मला वाटतं. आणि तिथे तुम्ही जे काय कॉन्व्हर्सेशन एकमेकांबरोबर इंटरॅक्शन कराल याच्यामध्ये तुम्ही काहीतरी आहात आणि काहीतरी केलेलं आहे हे लोकांपर्यंत पोहोचवलं गेलं पाहिजे. आणि मग तुम्ही तुमची लॉबी शोधा. पण हे आहे म्हणजे याचं काही गैर फेअर आणि हे असं होत नाही. अगदीच फक्त याचं प्रमाण 10-20% आहे, 10-20%. पण प्रत्येकाचं जसं मी नेहमी म्हणतो ना की आम्ही शांतता प्रिय देश आहोत हे एस्टॅब्लिश करायला आपल्याला 15 लाखाची खडी फौज ठेवावी लागते आणि आपल्याला न्यूक्लिअर कंट्री व्हावं लागतं कारण आम्ही शांतता प्रिय देश आहोत. तसं आम्ही हे आनंदासाठी केलं, मग आनंदच मानायचा. मग काय दुसऱ्याला मिळालं की त्याचं दुःख नाही होता का. पण नाही, मला हे बक्षीस आहे. मी नेहमी म्हणतो ना, मी विचारतो कॉम्पिटिशन आहे हो, मग त्यासाठी हिरिरीने केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही परीक्षकांच्या मागत बसून मस्त झाली आहे, फेल मस्त झाली असं सतत म्हणलं नाही पाहिजे. पण तुम्हाला कळलं पाहिजे. शेवटी एक लक्षात घ्या की आता जिथे म्हणजे अगदी गेल्या 5-10 वर्षात ते एस्टॅब्लिश झाले. समजा मी, चंद्रशेखर कुलकर्णी आणि मिलिंदराव लेले असे जर 3 परीक्षक असतील तर एक विचारांचा कल तुम्हाला कळला पाहिजे. समर नखाते, अतुल पेठे आणि मोहन आगाशे असे जर परीक्षक असतील तर तुम्हाला विचारांचा कल कळला पाहिजे. तिथे जर तुम्ही माझी जी मी पहिली सांगितलेली शॉर्ट फिल्म सांगितली की तब्येतीला जपावं, अगं 4 काटक्या एकत्र करून संसार करणं आणि मुलामुलींची गेली ती फिल्म. ती फिल्म गेली. तो विचारांचा कल तुम्हाला कळला पाहिजे. लक्षात ठेवा, माझा कोणाच्याही विचारांना विरोध नाहीये, त्याचे विचार आहेत. पण हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि ज्यावेळेला त्या परीक्षकांची संख्या जास्त असते आणि विविध ठिकाणी ते असतात तर त्यांच्याप्रमाणे सिनेमा करायला लागा. बघा काय होत आहे हे करून बघायचं असं मला म्हणायचं. बोला. हॅलो सर, आता तुम्ही मगाशी ज्या स्टोरीज सांगितल्या ना, सुरुवातीला ती कचरा व्यवस्थक आई आणि मुलगीची स्टोरी होती. त्याच्यानंतर तुम्ही सावरकर, शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या जीवनावरच्या कशा गोष्टी केल्या. आणि पण सर आपण इतिहासात ज्यावेळेस जातो आपल्याला फक्त अशी व्यवस्था दिसते की ज्या लोकांनी काहीतरी कर्तबगारी केलेली आहे किंवा ते इतिहास घडवलेले आहे अशा लोकांचे रेकॉर्ड्स आहेत आणि आपण तेच प्रमाण मानून की तो काळ तसा होता आणि त्या काळात माणसं कशी होती ते स्टँडर्ड आहे आपल्या समोर आतापर्यंतचं. पण सामान्य माणसाचं काय, जसं की गालिब त्याच्या कवितांमध्ये लिहितो की ज्यावेळेस रेल्वे भारतात आली तर भारतातली जनमानसं ही त्याला काय म्हणतात
लोखंडाचा हत्ती असतो किंवा मोठा ते भारताची नाही तिकडची सुद्धा म्हणजे त्यांनी पहिल्यांदा रेल्वे पाहिजे ते सगळे पळून जायचे ज्यावेळेला आविष्कार झाला. किंवा इब्न बतुताचे रेकॉर्ड्स आहेत की अकबराच्या काळातली की हिरे जवाहरात मोती जी रस्त्यावर विकायला असते हे त्याला वाटलं. आता जसं कोणाला गालिबला नाही इब्न बतुता हा आता जशी शॉपिंग कॉम्प्लेक्स आहेत त्यावेळेस तर तशी नसतील, साधारण एका रस्त्यावरच त्यांचं स्टोअर काय उघडतील. पण मग ती सामान्य माणसाची धारणा आहे त्या काळात, तो कसा जगत असेल किंवा कुठल्या तरी वर्ग जसं चंडाल वगैरे असं एक प्रोफेशन होतं जे स्मशानभूमीत काम करायचं आणि बाहेर असायचं गावाचे किंवा लोक त्यांना कसे ट्रीट करायचे. मग हा जो भारतीय जनमानसांचा विषय या धर्तीवरचा या भूमीवर करतात आपण असं कथानक कसं तयार करू शकतो किंवा त्या दृष्टीने तयार करण्यासाठी काय मेहनत घेतली? ते तुला तसं सुचत असेल तर तू कर ना. हे बघ आता जसं मला एखाद्याने कदाचित इथल्या एका यांनी जर असा प्रश्न विचारला की जर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती कसं काय लिहावं, तर तो माझा अनुभव नाही. मी जे वाचन केलेलं आहे किंवा मी ज्याच्यात वाढलेलो आहे त्या माझ्या आसपासच्या परिस्थितीत माझ्या बुद्धीला जे पेलतील त्या पद्धतीने मी मला अमुक एका विषयावर करायचं आहे तर मी त्याचा वेगळा अभ्यास करीन ना. तू जे म्हणतो आहेस त्याचा तू आता हा अभ्यास झाल्यामुळे तू 2 जणांचे कोर्स केलेस हे केलंस तर तू त्याचा कर ना. की तू म्हणतोस तसं लोखंडी हत्ती आला म्हणून पळणारे आणि तो नवा शोध कसा आपण ऍक्सेप्ट करत गेला अशा पद्धतीची तुला एक शॉर्ट फिल्म करायची असेल तर तू तशी रचू शकतोस. हे तुला काय सुचतं जे मी पहिलंच माझं वाक्य होतं की कुणाला काय सुचतं ह्याच्यावरती आपण कुठल्याच मास्टर क्लासमध्ये हे करू शकत नाही. तसं तुला जे सुचतं ते तू मांडावंस ना, अगदी जरूर मांडावंस. म्हणजे जसं आता तू म्हणलं असेल सामान्य माणसांची एक मी छोटं कथा सांगणार आहे मग आपण थांबूया. काटे नावाची माझी शॉर्ट फिल्म आहे. काटे. गांधीजी निघाले याला दांडी मार्चला आणि ते साधारण मधल्या 26 गावांमध्ये 27 गावांमध्ये संध्याकाळचे थांबायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी निघायचे मग पुन्हा 4 तासाचा वॉक केल्यानंतर पुन्हा मधल्या याच्यात कुठेतरी थांबायचे. अशा पद्धतीने त्या गावामध्ये रेडिओवरनं बातमी अशी येते की गांधीजी असं मार्च करायला निघालेले आहेत मोहनदास करमचंद गांधी आणि ते तुमच्या गावामध्ये एक या तारखेला येणार आहे. काँग्रेस कमिटीने त्यावेळेला जी रचना केलेली होती त्यानुसार एका गावामध्ये हे पूर्ण काल्पनिक आहे. पण आता याच्यामध्ये मी अख्खं दाखवू शकतो त्यावेळेचं गावाचं वातावरण त्यावेळेस. आता त्याच्यामध्ये ते एका नॅचरली एका शाळेमध्ये सरकारी शाळेमध्ये ते थांबणार असतात आणि रात्रीचा विश्रांती त्यांचं जे गीता पठण आणि हे सगळं असायचं तो संध्याकाळचा कार्यक्रम करून ते विश्रांती घेणार असतात. मग तिथे त्या गावामध्ये गावाचा म्हणून एक मोहनलाल गांधी असतो. त्याचं नाव गांधी असतं. गांधीजींच्याच वयाचा तो असतो आणि त्याला सगळेजण गांधीजी म्हणत असतात. जसे आपल्याकडे सुद्धा साधारण शाहरुख सरकारी केल्यावर शाहरुख जसं आजच्या याचा जर विचार केला असतो तर तसा त्यावेळेचे गांधीजी हिरो होते. त्यामुळे ते सगळेजण त्याला चिडवणं कम कौतुकाने मोहनलाल गांधी असं म्हणतात. सामान्य माणूस असतो त्या शाळेतला शिपाई असतो आणि गांधीजी येणार म्हणल्यानंतर ती त्यांच्या वर्गाची साफसफाई अमुक तमुक असं सगळं करून त्यांचं घर जवळ असतं त्यामुळे ते म्हणतात की गांधीजींना झोपायला आणि खरं तुझ्याकडे खाट असेल तर तू खा का ती टिपिकल दोऱ्यांनी विणलेली म्हणजे तू म्हणतोय तसं पुन्हा त्यावेळेचं सामान्य जीवन आणि पुन्हा त्यावेळेचं कौतुक की माझ्या या खाटेवर गांधीजी झोपतील म्हणून मग तो त्या खाटेचा आता सामान्य असल्यामुळे त्या खाटेचा एक तुकडा तुटलेला असतो विटा लावून तो तात्पुरता केलेला असतो पण तो ती उचलून आणतो तो सुताराकडनं दुरुस्त करतो आणि तो शाळेमध्ये आणून ठेवतो आणि मग तो म्हणतो की मी आवरून येतो जरा आता गांधीजींना मी भेटणार आहे आणि हे होणार आहे आणि ते म्हणतात की आम्ही ओळख करून देऊ का हा आमच्या गावाचा गांधी म्हणून आहे. गावामध्ये तो एकमेव गांधी असतो आणि त्याचं नाव मोहनलाल गांधी असतं मोहनदास नसतं. सो तो येतो आणि बायकोला असं सांगतो की आता एवढं मी गांधीजींना भेटणार तर आपण काहीतरी दिलं पाहिजे. तर ती घरामध्ये पितळाचा ग्लासभर दूध शिल्लक असतं तर ते म्हणले की ते दूध पितील तर तू त्यांना दूध द्यायचं म्हणून त्यांची बायको सांगते तो ठेवणीतला त्याचा कोट ते टिपिकल प्रतिष्ठित यांना भेटायचं त्यामुळे ती पगडी बिगडी घालून जातो आणि तो जाईस तोवर गांधीजींचं हे आटपलेलं असतं गीतेचं पठण वगैरे आणि ते विश्रांती काय करेल त्या वयाचा माणूस एवढा चाललाय विल्यावर ते जमलेले असतात आणि ते मुख्याध्यापकाच्या खोलीमध्ये त्यांच्या विश्रांतीची सोय केलेली असते आणि ते झोपतात. आणि मग त्याच्यात शॉर्ट फिल्म मी लिहिलेलं आहे की तो म्हणतो मला बघता तरी येईल का म्हणून तो खिडकीच्या दारातनं बघायला जातो तेवढ्याच कार्यकर्ता खिडकी बंद करून घेतो आणि तो जाहीर करण्याच्या दारातनं जात असताना बंद करत असताना त्या फटीतनं त्याला गांधीजींचे भेगाळलेले पाय दिसतात. असं ते पटकथेच्या ह्याने तुम्ही लक्षात घ्या की त्याच्यामध्ये तुम्ही अनेक गोष्टी एस्टॅब्लिश करतात. भेगाळलेले पाय दिसतात तर तो त्या मुख्याध्यापक आणि सरपंचाला भेटतो आणि तो म्हणतो की
मग माझी ओळख नाही, आता उद्या पहाटे उठून जाणार गांधीजी. तर तो म्हणतो मग त्यांना सांगायला म्हणजे सांगणार होता तो तुम्ही की हे आमच्या गावचे गांधीजी गांधी आहेत, त्यांचं नाव मोहनलाल गांधी वगैरे. तर तो म्हणतो की अरे असं भारतामध्ये कितीतरी गांधी असणार आहेत आणि कितीतरी मोहनदास गांधी असणार आहेत, अशी ओळख व्हायला पाहिजे की ती त्यांच्या लक्षात राहिली पाहिजे ना. असं काहीतरी गमतीने तसा असतो, दुधाचा ग्लास असतो. मग तो आता काय करायचं म्हणून तो ग्लास देतो आणि स्वतःच्या घराच्या झोपडीच्या उंबऱ्यावर ठेवतो आणि तो निघून जातो नाही, तो गावात फिरत असतो निरभ्र आकाश आणि याच्यामध्ये तो नदीकाठी ओढ्याकाठी बसलेला असतो. त्या गावाला जोडणारा एक पूल असतो. असं घेतलेलं आहे की तो पुलाकडे बघत असतो आणि तिथं सीन कट होतो. आणि दुसऱ्या दिवशी पहाटे गांधीजी उठतात, अमुक तमुक असं सगळं होतं. दुसऱ्या दिवशीची पहाट सुद्धा अशी घेतलेली आहे की त्या पाण्यापासून सुरू होतं, तर कुठेतरी असं व्हावं की अशी उडी मारली का काय, कारण तो त्या खूप हे होतं की माझी गांधीजींची ओळखच नाही झाली. आणि दुसरं जे मुख्याध्यापक म्हणले की ओळख अशी व्हावी की त्यांचं नाव तरी निदान लक्षात राहावं. असे शेकडो गांधी प्रातःकर्म आणि प्रार्थना वगैरे आटोपतात, निघून जातात. इथनं ही स्टोरी डिरेक्शन वाईज आणि पटकथा वाईज गांधीजींची नाहीच आहे. कारण सुरुवातीला ते लिहिलंय की गांधीजींची फिगर दिसेल, गांधीजींचा चेहरा कधीच दिसणार नाही. गांधीजींच्या टिपिकल वस्तूंमुळे गांधीजी ही कॅरेक्टर एस्टॅब्लिश होईल. मग ती काठी असेल, त्यांचे पाय असतील, त्यांच्या इथपर्यंतचं असलेलं धोतर असेल, और बॅकग्राऊंड मागणं ओएस सगळे शॉट्स असतील, पण गांधीजी दिसणार नाही. गांधीजी चालत चालत येतात, भारत माता की जय वगैरे असं सगळं हे होत असतं. गळ्यात सुताच्या माळा बिळा घातल्या जातात आणि त्यांना सगळं गाव पाठवणी करण्याच्या ओढ्याच्या ह्याच्यापर्यंत येतं. आणि पहाटेच्या ह्याच्यामध्ये नाही का आपण कधीही जात असतो की मोठ्या झाडांच्या ह्यातनं अशी तिरीप येत असते सूर्योदय जर झालेला असताना, तर तसं त्यांना लांब त्या एका ह्याच्यामध्ये एक कॅरेक्टर चालत येताना दिसते. तर ते थांबतात, कोण येतोय सगळे. आणि त्याची मोहनलाल गांधीची बायको सुद्धा हे करत असते की आज रात्रभर हे आलेच नाहीत घरी, नुसताच दुधाचा पेला तिथं ठेवून दिला होता, मला काही कळलंच नाही वगैरे. आणि मग ती लांबच ओळखते की अच्छा हेच आहे, कुठेतरी गेले होते भाटकाय वाटतं. आणि ते चालत 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 येतात, तो अख्खा पूल हे होतात. त्यावेळेला मग हा मुख्याध्यापक सांगतो अरे हे मोहनलाल आहे, हे आमच्या गावातले. ते समोरासमोर येतात. मग ओळख करून दिली जाते की हे मोहनलाल गांधी. मग गांधीजीच म्हणतात अच्छा तुम मोहनलाल, मैं मोहनदास. तो म्हणतो मी तुमच्यासाठी एक भेट आणली. तर ते म्हणतात माझ्यासाठी भेट काय आहे. म्हणून मग तो तीची पोतडी उघडतो आणि ती त्यांना देतो. तर त्याच्यामध्ये काटे असतात, काटे. तर तो म्हणतो तुम्हाला काटे भेट म्हणून आणून दिलेस. तर तो म्हणतो हो, पुढच्या गावापर्यंत रात्री आणि नंतर येता येता मी रस्त्यावरचे काटे गोळा करत आलो, कारण तुम्ही अनवाणी पायाने चालता, मी तुमच्या पायातल्या भेगा पाहिल्या, म्हणून हे काटे तुम्हाला भेट देतोय. आणि मग गांधीजी त्याच्या खांद्यावर थोपटतात आणि ते म्हणतात चलो मोहनलाल कुछ कदम मेरे साथ चलो, आणि त्या पुलापर्यंत त्यांना घेऊन जातात. आणि मग ती ओळख एस्टॅब्लिश होते. सो आता हे तर सामान्य माणसाचं झालं. आता याच्यामध्ये गावातली परिस्थिती, त्याच्यामधलं त्यांचं जगणं, त्यावेळच्या 12 बलुतेदारांचे एकमेकांशी असलेले संबंध, हे सगळे त्या शॉर्ट फिल्म मध्ये दाखवता येणार आहे. सो असं तुम्ही घेऊ शकता त्या कथानारायणमध्ये. हल्लं सर म्हणजे जसं असं सामान्य माणसाच्या कथा भरपूर असतील ना. काय म्हणायचं आहे त्याच्यामध्ये, सामान्य शेतकऱ्याची गोष्ट आहे ती. शेतकऱ्याची एक छोटीशी शॉर्ट फिल्म सांगतो आणि मग संपवतो मी. एक मुलगी शाळेमध्ये जाते आणि गप्पा मारत असते, छोटी मुलगी आहे. आणि गप्पा मारता मारता ते लांबच्या अगं तुला माहिती का आमच्या काकांनी, आणि ते ना इतकं आता झाडाला टांगून घेणं हे आपल्याला पेपरमधनं आणि याच्यातनं वाचतो ते, पण तिथलं जे वास्तव आहे ना ते खूप यांनी सांगितलं जातं की माझ्या त्यांनी झाडाला टांगून घेतलं, अमुक तमुक वगैरे सगळं गप्पा होते. आणि ती मुलगी दिवसभर डिस्टर्ब असते, कारण आदल्या दिवशी काहीतरी ऐकतं आणि वडिलांची झालेली चर्चा ते ऐकत असतात की पैसे राहिले वगैरे वगैरे, पैशावर आर्थिक विवंचनेबद्दल घरामध्ये काहीतरी चर्चा चाललेली असते. ती मुलगी घरी येते आणि ती रात्री खूप अस्वस्थ असते. आणि टिपिकल ते घर आहे, अंगणामध्ये शेकोटी लावलेली आहे आणि हे केलेलं आहे. ती एका किरमिरीत कोणाचं लक्ष नाही असं उठते आणि घरामध्ये ज्यांनी आपले वडील टांगून घेऊ शकतात अशा सगळ्या दोऱ्या गोळा करते आणि जाळून टाकते आणि झोपायला येते. आणि तिच्या असं लक्षात येतं की अरे बाबांनी जत्रेतनं काल मला दोरीच्या उड्या पण आणलेल्या आहेत, ती चांगली बोटभर जायची दोरी आहे. ती तिची किती आवडती की त्यांनी वडिलांनी जत्रेतनं भेट म्हणून आणलेली आहे, खेळायला म्हणून आणलेली आहे.
सगळ्यात शेवटी ती लाकडी मूठ असलेली ती दोरीवरची उडी सुद्धा ती घेते आणि रात्री जाऊन टाकते. ही काय खुडबुड चालली आहे म्हणून मायबाप दोघंही उठतात आणि दारातनं ते बघतात. आणि मग कुठेही मला हा डायलॉग नाही, पोरी काळजी करू नको वगैरे असं नाही, की जे काही झालेला निर्णय, कंसात पटकथाकारांनी हे लिहिलेलं आहे की वडिलांचा झालेला निर्णय वडिलांच्या डोळ्यात दिसतो, की माझी मुलगी जर माझी एवढी काळजी करत असेल तर मी का सांगून घ्यायचं स्वतः. सो या अशाच गोष्टी या आपल्याला सुचू शकतात आणि त्या लिहिल्या पाहिजेत. म्हणजे दरवेळेला ऐतिहासिक याच्यातच नाही, मी ऐतिहासिकांनी का लिहिलं तर तुम्हाला कथाच माहिती असतं, त्या याने मी त्यावेळेला पटकथा कशी बांधावी यासाठी लिहिलं. ह्याला कधीही तुम्हाला अख्खी पटकथाच वाचून दाखवावी लागते, म्हणजे मग पटकथा कशी लिहिली हे सांगेल, बाकी काय. वा. आपण सुरुवात ज्या वेळेला या मास्टर क्लासची केली होती त्यावेळेला मी सोमन मास्टर असं म्हणत होतो. आता सरही असं म्हणाले की याला मास्टर क्लास म्हणा किंवा म्हणू नका, तर आम्ही याला मस्त क्लास असं म्हणू. आणि मला वाटतं गेल्या 2 तासामध्ये साधारणपणे 12 स्क्रीन प्ले आता सरांनी आपल्याला सांगितले. सर कुछ कदम हम सबको भी आपके साथ चलना अच्छा लगेगा. त्यामुळे ही संधी आमच्यातल्याही अनेकांना तुम्ही द्याल याची आम्हाला खात्री आहे.